मंडळी, पुण्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. ज्या महायुतीचे नेते मुंबईत एकत्र बसून महाराष्ट्राच्या विकासाची भाषा करतात, त्याच महायुतीत पुण्यात मात्र एकमेकांचे पंख छाटण्याचं काम सुरू झालंय. प्रकरण काय आहे? तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी थेट राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विकास कामांचं ऑडिट मागितलं. आणि गंमत अशी की 24 तास पूर्ण व्हायच्या आतच महापालिकेनं राष्ट्रवादीच्या या दोन्ही नगरसेवकांचा कोटींचा विकास निधी डायरेक्ट शून्य करून टाकला. वरती युती आणि खाली कुस्ती, अशी काहीशी महायुतीची पुण्यातली परिस्थिती दिसतीये. म्हणूनच आता हे नेमकं प्रकरण काय, पुण्यात महायुतीत सतत वाद का उद्भवतायत आणि या प्रकरणानं पुणे महायुतीतला संघर्ष आणखी पेटणार का? या आधी सुद्धा पुण्यात राष्ट्रवादी आणि भाजपचं कसं आलबेल नाहीये, सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. तर मंडळी, या संपूर्ण वादाचं मूळ आहे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीत मांडण्यात आलेल्या एक प्रस्तावामध्ये. कोथरूड विधानसभा मतदारसंघात जिल्हा नियोजन समिती, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम तसंच अन्य विकास निधीतून महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत या कामांचं विशेष लेखापरीक्षण आणि आवश्यकता भासल्यास थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्यात यावं, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थायी समिती सदस्यांनी मांडला होता. हा प्रस्ताव मांडणारे दोन नगरसेवक म्हणजे अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे. या प्रस्तावाचं वैशिष्ट्य म्हणजे तो थेट सत्ताधारी आणि भाजपचे राज्यातील उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या चौकशीची मागणी करणारा होता. त्यामुळे तो सादर होता स्थायी समितीचं वातावरण तापलं. या प्रस्तावाचे पडसाद लगेचच उमटले. पुणे महापालिकेच्या मार्च महिन्यातल्या अर्थसंकल्पात बालवडकर यांच्या प्रभागाला सुरुवातीला शून्य विकास निधी देण्यात आला. यावर आक्षेप घेतल्यानंतर प्रशासनानं ही एक चूक झाल्याचं सांगत काही निधी पुन्हा उपलब्ध करून दिला. पण त्यानंतर स्थायी समितीतच बालवडकर यांच्या प्रभागासाठी वर्गीकरणातून उपलब्ध करून दिलेला सुमारे 12 कोटी रुपयांचा विकास निधी पुन्हा काढून घेण्याचा प्रस्ताव भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतला. म्हणजेच बालवडकर यांच्या प्रभागातील निधी पुन्हा शून्यावर आणला गेला. बालवडकर यांच्यानंतर आता हाच प्रकार सुहास टिंगरे यांच्या बाबतीतही घडलाय. टिंगरे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधील सुमारे 12 कोटी रुपयांचा विकास निधी मुद्दाम गोठवण्यात आल्याचा गंभीर आरोप केलाय. चंद्रकांत पाटील यांच्या कामाच्या चौकशीच्या प्रस्तावामुळेच आपला निधी कापण्यात आला, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि यामुळे प्रभागातील विकास कामांवर थेट परिणाम होणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे टिंगरे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना अजित पवार यांच्या कार्यशैलीचाही दाखला दिला. त्यांच्या मते अजित पवार यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अनेक वर्ष कारभार सांभाळला आणि ते पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांच्यावरही 70,000 कोटींचा आरोप झाला होता. पण तरीही अजित पवार यांनी कधीही कोणत्याही आमदार किंवा खासदाराचा 1 रुपयाही निधी गोठवला नाही, असं सांगत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मंडळी, हा वाद केवळ 2 नगरसेवक आणि 1 मंत्री यापुरता मर्यादित नाही. त्यातून पुणे महापालिकेतील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अंतर्गत संघर्ष वाढल्याचं चित्र स्पष्ट होतंय. पुणे महापालिकेत भाजपचं प्रचंड संख्याबळ आहे. एकूण 168 पैकी भाजपकडे 119 जागा आहेत, तर अजित पवार गटाकडे 23. याच संख्याबळाच्या जोरावरच भाजपने निधी कपातीचे प्रस्ताव सहज मंजूर करून घेतले, हे इथे लक्षात घेण्यासारखं आहे. मंडळी, पुण्यातील भाजप राष्ट्रवादी संबंधांमध्ये तणाव यापूर्वीही दिसून आलाय. अमोल बालवडकर हे पूर्वी भाजपमध्येच होते. कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते आणि त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उघड बंड पुकारलं होतं. पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर बालवडकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून निवडणूक लढवली. त्यामुळे बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात विधानसभा निवडणुकीपूर्वीपासूनच राजकीय वैर आहे. पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाकडे असणार, म्हणजे चंद्रकांत पाटील की अजित पवार, यावरूनही महायुतीत प्रदीर्घ रस्सीखेच झाली होती. महापालिकेतील विविध विकास कामांच्या निविदांवरून दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते एकमेकांवर टक्केवारी आणि पक्षपातीपणाचे आरोप करत आले आहेत. आमदारांच्या निधीतून किंवा पालिकेच्या तिजोरीतून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी न मिळणं किंवा तो भाजपच्या आमदारांच्या शिफारसीनेच दिला जाणं, यावरूनही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये तीव्र असंतोष होता. काही महिन्यांपूर्वीच विधान परिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरूनही दोन्ही पक्षांमध्ये मोठी रस्सीखेच झाली होती. ही जागा महायुतीत आपल्यालाच मिळावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. तर भाजपसाठी पुणे हा पारंपरिक बालेकिल्ला असल्यामुळे भाजपनंही या जागेवर दावा सोडला नव्हता. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी
दोन्ही पक्षांमधील मतांचं अंतर अत्यंत कमी असल्यानं ही लढत काट्याची ठरली. अजित पवार गटाकडे 344 तर भाजपकडे 305 मतदार असल्यानं अवघ्या 39 मतांचं अंतर या निवडणुकीत निर्णायक ठरणार होतं. या एकाच जागेसाठी मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकल्यानं महायुतीतील अंतर्गत वाद त्यावेळीही चव्हाट्यावर आला होता. यावरून हे स्पष्ट होतं की पुण्यात भाजप आणि अजित पवार गट यांच्यातील संबंध हे केवळ वरवर गोड दिसत असले तरी सत्तेतील वाटा, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा आणि आता विकास निधी वाटप यांसारख्या मुद्द्यांवर सतत खटके उडत आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाचे परिणामही गंभीर असू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे संबंधित प्रभागातील विकास कामांवर याचा फटका बसणार आहे. बालवडकर आणि टिंगरे या दोघांचेही प्रभाग निधी अभावी रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा यांसारख्या मूलभूत कामांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल. दुसरा परिणाम राजकीय पातळीवर दिसू शकतो. अजित पवार गटाकडून हा मुद्दा आता आक्रमकपणे उचलला जाण्याची शक्यता आहे. निधी रोखल्याचा आरोप करत राष्ट्रवादी भाजपवर दबाव वाढवू शकते आणि आगामी काळात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत म्हणजे मग ती महापालिका असो वा विधानसभा हा मुद्दा प्रचाराचा भाग बनू शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे महायुतीतील एकजुटीवर याचे होणारे परिणाम. स्थानिक पातळीवरचे असे वाद वारंवार समोर येत राहिले तर त्याचा परिणाम राज्यातल्या महायुतीच्या प्रतिमेवरही होऊ शकतो. विशेषतः जिथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही एकाच मतदारसंघात किंवा शहरात आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, तिथे असे प्रसंग मित्र पक्षांमधील अविश्वासाला खतपाणी घालू शकतात. चौथा मुद्दा म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हे प्रकरण राजकीय दृष्ट्या संवेदनशील बनलंय. स्वतःच्याच मतदारसंघातल्या विकास कामांवर चौकशीची मागणी होणं आणि ती मागणी करणाऱ्या नगरसेवकांचा निधी रोखला गेल्याचा आरोप होणं यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकंदरीतच काय तर हे प्रकरण जरी सुरुवातीला महापालिकेच्या स्थायी समितीतील एका प्रस्तावापुरतं मर्यादित वाटत असलं तरी त्यानं आता महायुतीतील सत्ता संघर्ष वाढवलाय. पुण्यासारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत असताना अशा प्रकारचे स्थानिक संघर्ष मोठ्या राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारे ठरू शकतात. आगामी काळात हे प्रकरण किती चिघळतं आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात यावर पुण्यातील महायुतीच्या भवितव्याची पुढील दिशा अवलंबून असेल. बाकी मंडळी, या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.